हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, खेळत राहा, खुश राहा. हो, हा पोळी करायला लागले ना. हा एक पोळी करायची मला. वा 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 वा. तुम्हाला चल मी पाहतो आज तू कशा पोळ्या करते तर. हा? तर गाईज पहा, वैसू पोळ्या करायला लागली मस्त. एकच पोळी एकच पोळी करायची. करायला लागली माझ्यासाठी फक्त. जास्त काय पोळी आम्ही जेवण घेऊन केले हारसून आम्ही. आज मला लय काम होते बाबा. हारसूल यावं लागतंय 12 वाजता, तर मग म्हणलं आता डबल के म्हणून स्वयंपाक नाही झाला काय. आणि तुम्ही गहू आणले त्याच्यात बारीक खडे आले त्या गोणीत. मग निसले नव्हते का? निसले ना, मग काय मी माती सगळं दळून आणीन का? ते माणूस तर दुकानवाला म्हणला होता म्हणे निसायचं काम नाही याला. आणि तुम्ही तर म्हणे ते सुरतचे गहू कसे आहेत, चांगले आहेत ना लय मस्त. भारी गहू आहे. साफ करायचं कामच नाही पडत. पण या बारीक बारीक रेवटा आलता. हा हा. काय नाही आणलं दळून मग. दळून आणलं. हा. दळून आणलं. तुम्हाला मेथीची भाजी बनवली. हे चांगलं काम केलं गड्या तू, मेथीची भाजी बनवली. तर गाईज मला मेथीची भाजी लय आवडते ना. वैसून आज मेथीची भाजी बनवली म्हणजे जेवायची मजा येणार आहे मला. हा, मेथीची भाजी आरत परत आवडती ना. हा. आणि जास्त काय भाजी लागत नाही त्याला. पा हे पहा भाजी कशी बनवली, मस्त बनवली मेथीची भाजी. अहो लय महाग आहे पण. एवढी- महाग तर असतेच ना, त्या लोकांना बी तर परवडलं पाहिजे ऐकणाराला. आपल्या इकडे 10 रुपये जुडे, 5 रुपये जुडी आहे ना. हम्म. तर इकडे ती मोठी जुडी जर घ्यायला गेलं 50 रुपयाची. एवढी मोठी. एवढी एवढी जुडी जर घ्यायला गेलं सुरतला हा. तर 50 रुपयाची. नाही नाही भाजी स्वस्त पण असेल. आता नाही, आता झाली 10 रुपये पाव आहे भाजी आता सध्या. 10 रुपये पाव. तर ह्या बारच्यानं जर शिकबरी 10 रुपये पाव. 10 ची 250 म्हणे, 250. पण आपल्या कारखान्याकडे भेटते तिथे तर 10 रुपयाची जुडी भेटती. मग घेऊन या जाऊ तिकडून. मग आणजा, मला लय आवडती कच्ची जेवणासोबत. काय नाही आता उद्या आणीन. का? मला मेथीची भाजी लय आवडती. मग मी आज स्वस्ती होती मला भाजी. मला काय तुमच्या पुरती घ्यायची होती, मग 15ची घेतली मी. हा. आणि हारसू कधीच मेथीची भाजी खातोय का? आज एक घास खाऊन पाहिलाय त्या मेथीच्या भाजीचा. नाही पण आता त्या लोकायला बी काय म्हणावं, ते ऐकणार राहिलं त्याला वरून माग येते तर मग ते काय करणार आहेत ते. आहे का नाही? तुला तर माहिती आहे मी खायचा भाव कधी करत नाही. आम्ही वांगे घेतले होते. हम्म? वांगे हा. कडक शेकावं लागती भावांनो बहिणींनो यायला पोळी. लय कडक लगे. अशी लाल लाल उमटवणं लागती तेव्हा आवडती त्याला अशी. आणि लहान पोळी आवडत नाही त्याला एवढीशी. तवा भरून आवडती पोळी द्यायला. ना आमचं कसं आहे, दोघा मायल्याकडे आम्ही एवढीच परोठे बनवतो आमच्या पुरती. मग काम असं आहे नाही की 4 खायचे त्याच्यापेक्षा एकच खायची बस, विषय संपला. मग हा, आहे का नाही? त्या बारीक बारीक 4 खावस तो एकच बनवायची आणि 12 भानगडी नाही करायची. म्हणजे टेन्शनचं कामच नाही. नाही, एक खाल्ली तिकडेच झालं बोल मागू नका. मग है ना. आणि हारचून तर कागदानेच पोळी आता लागते. ये तू एकदाच बनवली बरोबर आहे. हम्म. बारीक बारीक पतल्या पतल्या 4 बनवा. हा? हा. मग त्याच्यापेक्षा एक बनवली, विषय संपला ना आता. हा? पीठ भिजून डब्यात ठेवत असते मी द्यायला एका पोळीचं. आता शेकाय लागली पोळी. आणि आज हारसू झोपलाय आमचा. आता लय लवकर झोपलाय किंवा आता नाही, दिवसा कधी झोपत नाही तेव्हा. सकाळी लवकर उठला होता ना म्हणून झोपला तो. हा, लवकर उठतोय. उठावं लागते त्याला शाळासाठी. 5:30 वाजता उठला होता ना तो. हम्म. पुन्हा रातच्या उशिरा झोपतोय, हो. टीव्ही पाहत राहतोय. नाही, रात्री लवकर झोपला होता ते. पण तुमची पोळी कशी फुगायला लागली. 4 कुडदाची पोळी. वा 4 कुडदाची. मस्त. आता अशी शेकून घ्यायची. हा. आणि मग तुम्हाला तेल पाहिजे ना पोळीला. हा. बिगर तेलाच्या पोळ्या आवडत नाही तुम्हाला. मला आवडती बिगर तेलाची पोळी. ते आपापली आवड आहे ना, आपापली चॉईस आहे.
तुम्हाला अशीच आवडती तेल चोपडून. हर्षूला पण तेलाचीच परोठी आवडते. मग तेल किती संपत आहे आपलं. त्या बिस्किटा आणि पोळ्या बनवून लागतात तर त्याच्यात 2-3 उंगळ्या टाका. संपलं खायलाच संपत आहे ना. मग मग आपण आणतो कशासाठी? खायसाठी आणतो ना. पण मग ते लवकर संपत आहे. ते नाही पाहायचं लवकर संपलं का उशिरा संपलं. खात राहायचं. बस जान है तो जहान है. आता झाली तुमची पोळी तयार खायसाठी. आता थोडी लाल लाल भाऊ द्यायची. तर गाईज मस्त आता पोळी मध्ये तयार झाली. लगे मस्त फास्ट क्लास तेल लावला आता वयसून. तुम्ही या गाईच खायला. वा 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 जेवण करायला या. अरे वा वा वा. माझ्या चॅनल मध्ये भावांनो बहिणींनो यायच्या चॅनल मध्ये गाईचे. पण मला सवय लागेल ती म्हणायची भावांनो बहिणींनो. आता आमच्या हसूच्या पप्पाची पोळी पा कशी कडक व्हायला लागली. कडकच आवडती. मस्त झाली पोळी. फर्स्ट क्लास लगे. 4 फुगडं निघते आता या पोळीची. चहा नाही बनवायचा तुम्हाला? नाही मेथीच्या भाजी आणि रीत म्हटलंय चहा आता नांदी जेवणासोबत ते बंद करा. दही खाव इकडं. ताक प्यायचं. अरे हिवाळ्यात कसं दही खाऊन ताक खाव. ना सुरत दही चहाचा नाद आहे तर माणसाला एखादा नाद पाहिजे ना. कोणाला तर दारूचे नाद असते. पण मग चहा प्यायचे नाद असते. त्याच्यापेक्षा चहाचा नाद चांगला नाही का? चांगला आहे पण मग जेवणासोबत अंगी नाही लागत चहा. आता सवय लागली ना माणसाची. सवय मोडत कच्ची मेथीची भाजी खाजा हिवाळ्यात. गांजर. ओके ओके ओके. पण माय तू एवढं मला सांगायला लागली. तू डॉक्टर काऊन नाही झाली वयसू? बनवा मग मला डॉक्टर आहे आता. वा त्याच्या शाळा शिकण्याला लागते जास्त. गांजर खाजान दही खाजान. दही बरं ते जाऊ द्या. दही किती भारी येते सुरत. मग मी खात नाही का दही? उन्हाळ्यात खातो. उन्हाळ्यात खाता दही तर मग आपल्या उन्हाळ्यात आईस्क्रीम दही. हिवाळ्यात काय? हिवाळ्यात नाही. गरम गरम पोळी खायला मजा येते. पण मी गरम खाऊन खात नाही. मी गरम जर खाल्लं ना मग जवळ तिथला. गहू कसे चांगले आहेत काही आणलेले दुकानावर? चांगले. त्याच दुकानावर आणायचे मग आहे ना. पाण्यावाला पण म्हणे मी एकाच दिवसात येतो. पियाचं पाणी कसं झालंय आपल्याला. मग आता हेच गरम करून थंड चाललंय पाणी पिणं. आलं नाही ते दादा तर उद्या येणार आहे म्हणे ना. फोन म्हणलं होतं 2 जार शिल्लक देऊन जा. मग एका दिवसात येतो. आता झाली आपली पोळी खाण्यासाठी तयार. अरे वा वा. मस्त लगे कळण्याची भाकर आणि टमाट्याची चटणी पाहिजे. आणायचंय मला. मग आणायचं होतं ना आजच. ज्वारी नाही ना. ज्वारी घेऊन यायची तिथूनच. ते काय जास्त थोडं दळून आणायला लागते. जास्त नाही 2 किलो आणायचंय. मग बस घेऊन यायचं असतं ना ताबडतोब. चिकन मटन खाजावं चपाती मी चिकन खाजावा अंडे खाजावा. नाही ती आपल्याला नाही आवडत. ती आपली आपली आवड आहे ना. तू खाती तर मी तुला नाही म्हणतो का नको खाऊ म्हणून. नाही आणून देतो तुला. मग मला नाही आवडत. गाईत जेवायला हर्षूच्या पप्पाची झाली पोळी तयार. आमच्या छोकूला पण अशी पोळी लय आवडती चहा सोबत. कशी पुढे निघायला लागले तर आपल्या पोळीची. मस्त पोळी बनवली गाईज वयसून. तसं बनवती लय मस्त. खा मग. खा. नाही नंतर खातो ना तिकडे. आता इथंच कुठे बसवायला लागली मला जेवायला. रोज मी जिथं बसतो तिथं आहे का नाही. आमचे जेवण झाले आता हरसूचे मये. आम्ही केलं अख्खं वांग. तुम्हाला द्यायचं का? आहे का? हो. देवरी एक वांग बी घ्या. या असे वांगे तळले होते मी तेलात. बघा अख्खाले वांगे बी बनवलेत वयसून. हे तेलात तळलेत मस्त लगे. त्याच्यात मसाला भरून बनवलेत. फर्स्ट क्लास. आता हर्षूच्या पप्पाचं झालंय जेवण तयार. आता त्याला जेवणच करायचंय. त्याचा दुपारचा टाइम आहे. ते दुपारा येते कामावून. हो. सकाळी नाश्ता पाणी करून जाते.
आज काय ते आता असे करायला लागलेत कामाने, ते सकाळी डबल झोपते तर ते कटाळा करायला लागलेत नाश्ता करायला आता. म्हणजे 10 वाजता उठते पण 10 वाजता त्यांचा जायचा टाइम आहे. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट बी करा आणि हसत राहा, खुश राहा. आणि कसे हेड वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. बाय, भेटू आता दुसऱ्या व्हिडिओत.